नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 24 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यानच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। म्हणजे आजचा व्हिडिओ आपला वीकली करंट अफेअरचा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर यामध्ये आपण एकूण 30 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो, आणि थोडाही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात आणि आजचा पहिला प्रश्न आहे, सर्वात वेगवान 201 दिवसीय विकेट्स पूर्ण करणारा भारतीय गोलंदाज कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मोहम्मद शमी बनला आहे। कोण आहे? तर मोहम्मद शमी। यानंतर पुढील प्रश्न, एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11,000 धावा करणारा दुसरा खेळाडू कोण बनला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, रोहित शर्मा बनला आहे। कोण? तर रोहित शर्मा। यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर रोहित शर्मा भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात 11,000 वनडे धावा करणारा दुसरा सर्वात जलद खेळाडू ठरला आहे। तर रोहितने आतापर्यंत 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये 260 डाव खेळले आहेत। तर 222 डावांमध्ये 11,000 वनडे धावा पूर्ण करून विराट कोहली या यादीत अव्वल आहे। यानंतर एक दिवसीय क्रिकेटमध्ये 11,000 धावा करणारा रोहित हा 10वा आणि 4था भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे। यानंतर तो सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि कोहलीच्या क्लबमध्ये सामील झाला आहे। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न, अलीकडेच मुख्य आर्थिक सल्लागाराचा कार्यकाळ वाढवण्यात आला, तर त्यांचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, व्ही अनंत नागेश्वरन असे नाव आहे त्यांचे। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर व्ही अनंत नागेश्वरन यांचा कार्यकाळ मार्च 2027 पर्यंत 2 वर्षांनी वाढवण्यात आलेला आहे। तर डॉक्टर व्ही अनंत नागेश्वरन यांनी जानेवारी 2022 मध्ये मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला होता। यानंतर पुढील प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, तर SBI कार्डचे MD आणि CEO म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, सलीला पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर SBI कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेसच्या बोर्डने सलीला पांडे यांची 1 एप्रिल 2025 पासून व्यवस्थापकीय संचालक आणि CEO म्हणून नियुक्ती केलेली आहे। तर सलीला पांडे यांची 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती केली जाईल। तर मित्रांनो, SBI विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया। तर लॉंग फॉर्म आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि SBI ची स्थापना 1 जुलै 1955 मध्ये झाली। मुख्यालय मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी, म्हणजे CS शेट्टी। ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न, ब्रिक्स समिट 2025 कोणता देश आयोजित करेल? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ब्राझील हा देश। कोणता? तर ब्राझील हा देश। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर ब्राझीलने जाहीर केले की पुढील ब्रिक्स शिखर परिषद 2025 6 ते 7 जुलै 2025 रोजी रिओ दी जानेरो, ब्राझील येथे होणार आहे। तर ब्रिक्स विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 2001 मध्ये ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जिम ओनील यांनी ब्राझील, रशिया, आपला भारत देश आणि चीन यांचा समावेश करून ब्रिक हा शब्द तयार केला। यानंतर 2006 मध्ये ब्राझील, रशिया, भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत त्यांची औपचारिकता करण्यात आली आहे। तर 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका देखील त्यात सामील झाला आणि त्याचे नाव ब्रिक वरून ब्रिक्स असे बदलले गेले। यानंतर सध्या त्याचे 10 सदस्य आहेत। तर कोणते कोणते आहेत? तर ब्राझील, रशिया, आपला भारत देश, चीन, दक्षिण आफ्रिका, मित्रराष्ट्र, इथिओपिया, इराण, संयुक्त अरब अमिराती आणि इंडोनेशिया। यानंतर भारताने 2012 मध्ये प्रथमच ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवले आहे। यानंतर आपण ब्राझील विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोन्ही बाबतीत हा जगातील 5वा सर्वात मोठा देश आहे।
यानंतर दक्षिण अमेरिका आणि लॅटिन अमेरिकन प्रदेशातील सर्वात मोठा देश आहे. तर अधिकृत भाषा आहे ब्राझीलची पोर्तुगीज, चलन आहे ब्राझिलियन रियल आणि राजधानी आहे ब्राझिलिया. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, साक्षीदारांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने साक्षी संरक्षण योजना सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए हरियाणा या. कोणत्या? तर हरियाणा या. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर फेब्रुवारी 2025 मध्ये हरियाणा सरकारने हरियाणा विटनेस प्रोटेक्शन स्कीम 2025 सुरू केली आहे. तर राज्याने 3 नवीन फौजदारी कायदे लागू करण्याची तयारी केल्यामुळे ही योजना साक्षीदारांची सुरक्षितता सुनिश्चित करेल. यानंतर ही योजना मृत्यूदंड किंवा आजीवन कारावास किंवा 7 वर्ष आणि त्याहून अधिक कारावास असा गुन्ह्यांच्या साक्षीदारांना लागू होईल. यानंतर हरियाणाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे चंदीगड, सध्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय. यानंतर राष्ट्रीय उद्याने तर सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान, कालेसर राष्ट्रीय उद्यान आणि लोकसभेच्या जागा आहेत एकूण 10, राज्यसभेच्या एकूण आहेत 5 जागा आणि विधानसभेच्या किती आहेत जागा? तर 90 जागा आहेत. आणि मित्रांनो, शेजारील राज्य कोणते आहेत? तर एकूण 5 राज्य आहेत. तर पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान. आणि शेजारील केंद्रशासित प्रदेश 2 आहेत एकूण. कोणते कोणते? तर चंदीगड आणि दिल्ली. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी शक्तिकांत दास यांची. कोणाची? तर शक्तिकांत दास यांची. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहूयात आपण. तर केंद्र सरकारने निवृत्त IAS अधिकारी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव 2 म्हणून नुकतीच नियुक्ती केलेली आहे. तर ते प्रधान सचिव 1 P मिश्रा यांच्याशी जवळून काम करतील. तर ते कदाचित पहिले प्रधान सचिव आहेत ज्यांना वित्तीय आणि आर्थिक दोन्ही धोरणांचा अनुभव असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, नीती आयोगाच्या CEOचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवण्यात आलेला आहे. तर त्यांचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए BVR सुब्रमण्यम असे नाव आहे. काय? तर BVR सुब्रमण्यम. ठीक आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर केंद्र सरकारने नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO BVR सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर महत्त्वाची टीप पाहूयात. तर BVR सुब्रमण्यम यांची फेब्रुवारी 2023 मध्ये 2 वर्षांसाठी नीती आयोगाचे CEO म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर नीती आयोगाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्थापना झाली 1 जानेवारी 2015 मध्ये. नीती आयोगाची मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी आणि उपाध्यक्ष सुमन के बेरी आहेत. आणि CEO कोण आहेत? तर BVR सुब्रमण्यम CEO आहेत. यानंतर पुढील प्रश्न, 2025च्या गिधाड गणनेच्या पहिल्या टप्प्यानुसार कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात गिधाडांची सर्वाधिक संख्या दिसली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मध्य प्रदेश या. कोणत्या? तर मध्य प्रदेश. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर 2025च्या गिधाड गणनेच्या पहिल्या टप्प्याच्या समाप्तीनंतर मध्य प्रदेशमध्ये देशात सर्वाधिक गिधाडांची नोंद झाली आहे. तर राज्याच्या वन विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात गिधाडांची एकूण संख्या 12,981 अशी आहे. तर गेल्या गणनेत राज्यात 10,845 गिधाडे होती. यानंतर गिधाड गणनेचा दुसरा टप्पा राज्य वन विभाग 29 एप्रिल 2025 रोजी आयोजित करणार आहे. तर 2025 गिधाड गणनेचा पहिला टप्पा 17 ते 19 फेब्रुवारी 2025 दरम्यान मध्य प्रदेश वन विभागाकडून आयोजित करण्यात आला होता. तर राज्यातील सर्व वनक्षेत्रे, राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये ही जनगणना करण्यात आलेली आहे. यानंतर वन विभाग 2016 पासून राज्यात गिधाडांची गणना करत आहे. तर 2016 मध्ये राज्यात 6,999 गिधाडे होती.
यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर आर्थिक डेटामध्ये प्रवेश देण्यासाठी कोणत्या बँकेने RBI डाटा ॲप लॉन्च केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, RBI या बँकेने. कोणत्या? तर RBI या. तर याविषयी माहिती पाहून घेऊयात आपण. तर RBIने भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित 11,000 पेक्षा जास्त वेगवेगळ्या आर्थिक डेटामध्ये प्रवेश प्रदान करण्यासाठी RBI डाटा हे मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे. तर या ॲप्सद्वारे वापरकर्ते आलेख किंवा चार्टमधील टाइम सिरीज डेटा पाहू शकतील आणि विश्लेषणासाठी डेटा डाउनलोड देखील करू शकतील. तर मित्रांनो RBIचा लॉंग फॉर्म काय आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि RBIचे मुख्यालय मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे. स्थापना झाली 1 एप्रिल 1935 मध्ये आणि RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर संजय मल्होत्रा हे सध्याचे गव्हर्नर आहेत. यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस 2025 कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. केव्हा? तर 21 फेब्रुवारी रोजी. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. तर हा दिवस भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेच्या महत्त्वाची आठवण करून देतो आणि जगभरातील लुप्त होत चाललेल्या भाषांचे संरक्षण करण्याच्या गरजेवर भर देतो. यानंतर पुढील प्रश्न, फेब्रुवारी 2025 मध्ये आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप 2025 चे पुरुषांचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पंकज अडवाणीने जिंकले आहे. कोणी? तर पंकज अडवाणीने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारताच्या अव्वल क्युइस्ट पंकज अडवाणीने इराणच्या अमीर सरकोशचा पराभव करून आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप 2025 पुरुषांचे विजेतेपद जिंकले आहे. तर आशियाई स्नूकर आणि बिलियर्ड्स स्पर्धांमध्ये खेळाच्या विविध फॉर्मॅटमध्ये पंकज अडवाणीचे हे 14वे विजेतेपद आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या बँकेने वित्तीय साक्षरता सप्ताह 2025 सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, RBI या बँकेने. कोणत्या? तर RBI या. तर मित्रांनो RBIचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई महाराष्ट्रामध्ये. स्थापना 1 एप्रिल 1935. गव्हर्नर सध्याचे संजय मल्होत्रा हे आहेत. यानंतर RBIने RBI डाटा मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे आणि रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 2025 मध्ये आर्थिक साक्षरता सप्ताह 2025 सुरू केला आहे. ही मोहीम 14 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये चालणार आहे. यानंतर मित्रांनो विषय काय? तर आर्थिक साक्षरता, महिला समृद्धी. यानंतर या वर्षीची थीम महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्यावर भर देते. पुढील प्रश्न, सलग 3ऱ्या वर्षी पक्षी गणनेत कोणत्या राज्याने भारतात अव्वल स्थान पटकावले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, पश्चिम बंगाल या राज्याने. कोणत्या? तर पश्चिम बंगाल या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ग्रेट बॅकयार्ड वर्ड काउंट म्हणजेच GBBC हा एक प्रमुख जागतिक पक्षी शास्त्रीय कार्यक्रम आहे जेथे पक्षी निरीक्षक पक्ष्यांच्या प्रजातींची गणना करतात. यानंतर पश्चिम बंगाल पक्षी प्रजातींच्या नोंदीमध्ये सलग 3ऱ्या 12 वर्षात भारतात आघाडीवर आहे. यानंतर हा कार्यक्रम 14 ते 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालला, ज्यामध्ये भारताने 1068 प्रजातींचे दस्तऐवजीकरण केलेले आहे. तर महत्त्वाची टीप पाहूयात. तर पश्चिम बंगालमध्ये 543 प्रजातींची नोंद झाली आहे, जी तेथील समृद्ध पक्षी विविधता दर्शवत असते. यानंतर मित्रांनो पश्चिम बंगालविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता. सध्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राज्यपाल सध्याचे CV आनंद बोस आणि राष्ट्रीय उद्याने आहेत बक्सा, गौरुमारा, जलदापारा आणि सिंगलीला. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याच्या वन व्यवस्थापन प्रकल्पाला स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नागालँड या. कोणत्या? तर नागालँड या. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सन्मान, तर नागालँडच्या वन प्रकल्पाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर शाश्वत वन व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि उपजीविका प्रोत्साहन हे.
यानंतर अचीवमेंट पाहूया तर उत्कृष्ट प्रयत्नांसाठी राष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त आणि प्रभाव काय झाला तर हा पुरस्कार पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात प्रेरणा देखील देईल. यानंतर मित्रांनो नागालँड विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे कोहिमा नागालँडची, सध्याचे मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रिओ आणि सध्याचे राज्यपाल आहेत नागालँडचे ला गणेशन. कोण आहेत? ला गणेशन. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न तर महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL 2025 मधील सर्वात तरुण पदार्पण करणारी खेळाडू कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जी कमलिनी बनली आहे. कोण आहे? तर जी कमलिनी. तर यानंतर आपण याविषयी माहिती पाहून घेऊयात. तर भारताच्या अंडर-19 स्टार जी कमलिनीने महिला प्रीमियर लीग WPL मध्ये सर्वात तरुण पदार्पण करून इतिहास रचलेला आहे. तर 16 वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाला वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर गुजरात जायंट्स म्हणजे जीजी विरुद्ध मुंबई इंडियन्स साठी पहिला सामना खेळण्याची संधी मिळालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न तर फोर्ब्स 2025 च्या यादीमध्ये जगातील टॉप 10 श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये कोण अव्वल स्थानावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ॲलिस लुईस वॉल्टन. कोण? तर ॲलिस लुईस वॉल्टन. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. तर US स्थित वॉल्टमार्ट इंक संस्थापक सॅम वॉल्टन यांची कन्या ॲलिस लुईस वॉल्टन $112.5 अब्ज संपत्तीसह जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहेत. यानंतर भारताच्या सावित्री देवी जिंदाल आणि कुटुंबाने $32.3 अब्ज संपत्तीसह JSW म्हणजे जिंदाल साऊथ वेस्ट गटातून 7वे स्थान मिळवले आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न भारतातील पहिले ऑफशोर विमानतळ कोणत्या शहराजवळ मानवनिर्मित बेटावर बांधले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी मुंबई महाराष्ट्र या. कोणत्या? तर मुंबई महाराष्ट्र या. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारत मुंबई जवळील वाधवन बंदराजवळ कृत्रिम बेटावर पहिला ऑफशोर विमानतळ बांधणार आहे. तर हे मुंबईपासून 125 किलोमीटर अंतरावर असलेले ऑफशोर विमानतळ आहे. तर महत्त्वाची टीप पाहूया. तर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाँगकाँग आणि ओसाका विमानतळांच्या धर्तीवर बांधला गेला आहे. यानंतर मित्रांनो महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे मुंबई, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. कोण आहेत राज्यपाल सध्याचे? CP राधाकृष्णन. यानंतर राष्ट्रीय उद्याने तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. यानंतर पुढील प्रश्न कोणत्या देशातील संशोधकांनी HKU5-CoV2 नावाचा नवीन बॅट कोरोना व्हायरस ओळखला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए चीन या. कोणत्या? तर चीन या देशातील. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर फेब्रुवारी 2025 मध्ये चीनी संशोधकांनी HKU5-CoV2 नावाचा नवीन बॅट कोरोना व्हायरस ओळखला आहे आणि त्यामध्ये मानवी पेशींना संक्रमित करण्याची क्षमता आहे. यानंतर या नवीन बॅट कोरोना व्हायरसची ओळख वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे शास्त्रज्ञ शी झेंगली यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न कोणत्या फुटबॉल क्लबने इंडियन सुपर लीग म्हणजेच ISL चे विजेते शील्ड जिंकले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मोहन बागान सुपर जायंट या. कोणत्या? तर मोहन बागान सुपर जायंट. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मोहन बागान सुपर जायंट फुटबॉल क्लब में कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगण स्टेडियमवर ओडिशा FC क्लबचा 1-0 असा पराभव करून त्यांचे दुसरे इंडियन सुपर लीग म्हणजेच ISL विजेते शील्ड जिंकले आहे. तर मोहन बागान सुपर जायंट्स पुढील AFC चॅम्पियन्स लीग 2 हंगामासाठी पात्र ठरले आहेत. यानंतर पुढील प्रश्न सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून सर्वात जलद 14,000 वनडे धावा करणारा खेळाडू कोण बनला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी विराट कोहली बनला आहे. कोण? तर विराट कोहली. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आणि सर्वात जलद 14,000 वन डे धावा करणारा खेळाडू बनला आहे. तर 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तान विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सामन्यात विराट कोहली 14,000 एकदिवसीय धावा करणारा सर्वात जलद फलंदाज बनला आहे. यानंतर कोहलीने सचिन तेंडुलकरला मागे टाकले तर 350 डावांनी त्याने केवळ 287 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. तर तेंडुलकर आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा 378 डाव यांच्यासह हा टप्पा गाठणारा कोहली हा केवळ तिसरा फलंदाज आहे. पुढील प्रश्न, कोणता विमानतळ सर्वोत्कृष्ट सुरक्षा पुरस्कार म्हणजेच गोल्डन ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय विमानतळ ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मोपा विमानतळ. कोणता? तर मोपा विमानतळ. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर GMR गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड म्हणजे GGIAL द्वारे संचलित मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ GOX-NSCI सुरक्षा पुरस्कार 2024 मध्ये सेवा क्षेत्रातील श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट सुरक्षा पुरस्कार गोल्डन ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय विमानतळ बनला आहे. तर हा पुरस्कार मुंबईमध्ये देण्यात आला. यानंतर पुढील प्रश्न, तर ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2025 नुसार संरक्षण बजेटच्या बाबतीत कोणता देश अव्वल स्थानावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अमेरिका हा देश. कोणता? तर अमेरिका हा देश. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज म्हणजेच IISSच्या अलीकडील अहवालानुसार 2024 मध्ये जागतिक संरक्षण खर्च $2.46 ट्रिलियन पर्यंत पोहोचणार आहे, जे 2023 मधील $2.24 ट्रिलियनच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवते. यानंतर जागतिक GDP मध्ये संरक्षण खर्चाचा सरासरी हिस्सा 1.9% पर्यंत वाढला आहे. तर ही वाढ प्रामुख्याने युरोप, मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका आणि आशियातील वाढत्या सुरक्षा धोक्यांमुळे आणि भूराजकीय तणावामुळे आहे. यानंतर पुढील प्रश्न, नुकताच हेरत महोत्सव कोठे साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए जम्मू काश्मीरमध्ये. कोठे? तर जम्मू काश्मीरमध्ये. यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हेरत हा एक काश्मीरी सण आहे जो फेब्रुवारी ते मार्च दरम्यान फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 13व्या दिवशी साजरा केला जातो. तर हेरतला हरा किंवा शिवाची रात्र असे म्हटले जाते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरी पंडितांचा सर्वात मोठा सण हेरतला शुभेच्छा दिल्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय नौदलाने देशातील पहिल्या पाण्याखालील संग्रहालयासाठी गुलदार हे जहाज कोणत्या राज्याला सुपूर्द केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आपल्या महाराष्ट्र राज्याला. कोणत्या? तर आपल्या महाराष्ट्र राज्याला. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय नौदलाचे INS गुलदार हे भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय बनेल, कारण ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ लिमिटेड म्हणजेच MTDC ला सुपूर्द केले जाईल. तर या पाण्याखालील पर्यटन प्रकल्पात INS गुलदार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुडवले जाईल आणि स्कुबा डायव्हिंगसाठी वापरले जाणार आहे. यानंतर जवळपास 4 दशकांच्या सेवेनंतर गेल्या वर्षी हे जहाज बंद करण्यात आले. तर बुडलेले जहाज स्कुबा डायव्हर्सना दृश्य आणि सागरी परिसंस्थेचा अनोखा पाण्याखालील अनुभव देखील देणार आहे. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत आणि CP राधाकृष्णन हे सध्याचे राज्यपाल आहेत. त्यानंतर मित्रांनो, राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या कंपनीने AI मॉडेल मॅग्माचे अनावरण केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी मायक्रोसॉफ्ट या. कोणत्या? तर मायक्रोसॉफ्ट या. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर मायक्रोसॉफ्टच्या संशोधकांनी एक नवीन फाउंडेशन मॉडेल घोषित केले आहे जे एजंटिक कार्य करू शकते. यानंतर मायक्रोसॉफ्ट विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मायक्रोसॉफ्टची स्थापना 4 एप्रिल 1975 मध्ये झाली. मुख्यालय आहे युनायटेड स्टेट्समध्ये आणि CEO आहेत सध्याचे सत्या नडेला. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न,
महाराष्ट्र ओपन सिंगल्स 2025 चे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, डेलिबोर स्वरसिनाने जिंकले आहे. कोणी? तर डेलिबोर स्वरसिनाने. तर यानंतर आपण महत्वाची माहिती पाहूयात याविषयी. तर चेक प्रजासत्ताकच्या डेलिबोर स्वरसिना यांनी अंतिम फेरीत अमेरिकाच्या ग्रँडन होल्टचा पराभव करून महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे नुकतेच विजेतेपद पटकावले आहे. तर महाराष्ट्र ओपनचा अंतिम सामना 23 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील पुणे शहरात असलेल्या म्हाळुंगे बालेवाड स्टेडियमवर खेळला गेला. यानंतर पुढील प्रश्न. तर बिझनेस लीडर ऑफ द इयर अवॉर्ड्सच्या 23व्या आवृत्तीत सीईओ ऑफ द इयर पुरस्कार नुकताच कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, समीर कनोडिया यांना. कोणाला? तर समीर कनोडिया यांना. तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर समीर कनोडिया व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणजे लुमिना डाटा मॅटिक्स यांना 23व्या बिझनेस लीडर ऑफ द इयर अवॉर्ड्समध्ये सीईओ ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आलेले आहे. तर हा पुरस्कार नवोन्मेष, बदल आणि सामाजिक विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या व्यावसायिक नेत्यांना सन्मानित करतो. यानंतर पुढील प्रश्न. तर चंद्रावरील पाणी शोधण्यासाठी लुनार ट्रेल ब्लेझर उपग्रह कोणी प्रक्षेपित केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नासाने. कोणी? तर नासाने प्रक्षेपित केला आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात. तर कोणाद्वारे लॉन्च केले? तर स्पेस एक्सचे फाल्कन 9 रॉकेटद्वारे. आणि कोठून? तर केनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा येथून प्रक्षेपित करण्यात आले. तर याचा मुख्य उद्देश काय आहे मित्रांनो? तर लॉकहीड मार्टिनने तयार केलेला 440 पाउंड्सचा उपग्रह भविष्यातील चंद्राच्या शोधासाठी आणि अंतराळवीरांच्या तळांसाठी पाण्याचा बर्फ ओळखेल. यानंतर मित्रांनो आपण नासाविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात. तर लॉंग फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. स्थापना झाली 29 जुलै 1958 मध्ये. मुख्यालय वॉशिंग्टन DC आणि सध्याचे अध्यक्ष आहेत बिल नेल्सन. यानंतर पुढील प्रश्न. अलीकडे जगातील सर्वात महाग पासपोर्ट कोणत्या देशाकडे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मेक्सिको या देशाकडे. कोणत्या? तर मेक्सिको या. तर यानंतर मित्रांनो एक प्रश्न आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे कारण महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्नाकडे लक्ष द्या. तर भारतातील पहिले जैव बँक आणि प्राणी संग्रहालयाचे कोठे अनावरण करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, दार्जिलिंग पश्चिम बंगालमध्ये. कोठे? तर दार्जिलिंग पश्चिम बंगालमध्ये. तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया. तर फेब्रुवारी 2025 मध्ये दार्जिलिंग पश्चिम बंगाल WB मध्ये असलेल्या पद्मजा नायडू हिमालयन प्राणी उद्यान दार्जिलिंग प्राणी संग्रहालय म्हणून प्रसिद्ध भारतातील पहिली जैव बँक आणि प्राणी संग्रहालय उघडले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो तर भारतातील प्रथम यावर आपण काही खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे उघडण्यात आले? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. यानंतर AI द्वारे निर्मित भारतातील पहिले हिंदी गायक आणि मॉडेल कोण बनले आहेत? माया. यानंतर भारतातील पहिली पाणथळ शहरे आहेत उदयपूर आणि इंदोर. आणि भारतातील पहिले ट्रॅफिक लाईट फ्री शहर आहे कोटा. पुढील प्रश्न. उबरने भारतातील पहिली जलवाहतूक सेवा कोठे सुरू केली? तर श्रीनगरमध्ये. यानंतर भारतातील पहिली नाईट सफारी कोठे बनवली जात आहे? तर लखनौमध्ये. यानंतर भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन कोठे झाले? तर लेह लडाखमध्ये. यानंतर भारतातील पहिल्या स्वयंसक्षम इंडोर एअर क्वालिटी मॉनिटरचे अनावरण. तर त्याचे नाव काय आहे? तर पवना चित्र असे नाव आहे. आणि भारतातील पहिले सौर शहर आहे सांची. यानंतर भारतातील पहिला CO2 मॅन्युअल पायलट प्लांट कोठे प्रस्तावित आहे? तर पुण्यामध्ये प्रस्तावित आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या वीकली करंट अफेअर मध्ये आणि या आठवड्यामध्ये झालेल्या सर्व चालू घडामोडींच्या व्हिडिओज मध्ये पाहिलेले आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल मी अशी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, नीती आयोगाच्या CEOचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवण्यात आला आहे तर त्याचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. काय आहे त्यांचे नाव? तर यानंतर पुढील प्रश्न.
भारतीय नौदलाने देशातील पहिल्या पाण्याखालील संग्रहालयासाठी गुलदार हे जहाज कोणत्या राज्याला सुपूर्द केले आहे? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.